मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो। फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांकडून कौतुकाचा वर्षाव। देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार आणि प्रामाणिक राजकारणी। भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंकडूनही फडणवीसांचं तोंड भरून कौतुक। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला। न्यायमूर्ती वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव स्वीकारणं जगदीप धनखड यांना भोवल्याची चर्चा। दोषी आढळल्यास राजीनामा देईन, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषदेत घोषणा। तर ज्यांनी बदनामी केली त्यांना कोर्टात खेचण्याचाही कोकाटेचा इशारा। पीक विम्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटेंचा पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। शेतकरी नाही सरकारच भिकारी, कोकाटेंची जीभ पुन्हा घसरली। योगेश कदमांनी हक्कभंगाचा इशारा दिल्यानंतर अनिल परबांच्या आरोपांच्या फैरी। सावली बार पाठोपाठ सावित्री नदीतील गाळ उपशावरूनही गंभीर आरोप। 2006 मुंबई साखळी स्फोटांबाबत हायकोर्टाच्या निकालाला सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान। तातडीनं सुनावणीची मागणी। 24 जुलैला होणार सुनावणी। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्टला। वाल्मी कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळला। उज्ज्वल निकम यांची माहिती। मुख्यमंत्र्यांना गुंडच पोसायचे आहेत का? महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे यांचा सवाल। 25 जुलैच्या आत एसआयटी नियुक्त करा, अन्यथा राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा। विधान भवनात हाणामारी करणाऱ्या सर्जेराव टकलेची जामीन मिळाल्यावर मिरवणूक। कळंबोलीतील धनगरी ढोलांच्या तालावर टकलेच्या जामिनाचा जल्लोष। विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस। नदी ओढे दुथडी भरून वाशिम बुलढाणा हिंगोली जालना परभणीत पूर स्थिती। अनेक मार्ग बंद। कल्याणच्या नांदिवली परिसरात खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण। गोपाल झा नावाच्या परप्रांतीय तरुणाकडून मारहाण, आरोपीवर गुन्हा दाखल। भारतीय वायुदल यावर्षी सप्टेंबरपर्यंत सर्व मिग-21 विमानं निवृत्त करणार। तेजस मार्क 1A विमानं घेणार मिग-21 ची जागा। भारतीय लष्कराच्या ताफ्यात प्रथमच लढाऊ अपाचे हेलिकॉप्टर्स। अमेरिकेच्या बोईंगकडून $800 दशलक्ष ना 6 अपाचेंची खरेदी। 3 हेलिकॉप्टर्सची पहिली खेप देशात दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।